नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते. चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. आज मी तुम्हाला कुकरमध्ये झटपट चिकन पुलाव कसा करायचा ते दाखवणार आहे. तर त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूयात. चिकन पुलाव करण्यासाठी मी इथे 600 ग्रॅम चिकन घेतलेलं आहे. चिकन स्वच्छ धुवून घेतले. अर्धा किलो मी बासमती राईस घेतलेला आहे. तोही स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यामध्ये ठेवलेला आहे. मी ह्या वाटीनी 2 वाटी इतका बासमती राईस घेतलेला आहे. 2 मोठे कांदे मी उभे काप देऊन कट करून घेतलेत. मीडियम साईजचे 2 टोमॅटो मी कट करून घेतलेले आहेत. 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतल्यात. 2 चमचे आले लसणाची पेस्ट, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1.5 चमचा गरम मसाला घेतला आहे. गरम मसाल्याच्या ऐवजी तुम्ही बिर्याणी मसाला वापरला तरीही चालेल. 1 लिंबाचा रस घेतला आहे. 2 तमालपत्र, 1 चमचा शहाजिरे घेतलेत. 6 ते 7 लवंगा घेतल्यात. 8 ते 9 मी काळी मिरी घेतलेली आहे. 2 हिरवी वेलची, 2 मसाला वेलची, 1 चक्रफूल, 2 दालचिनीचे तुकडे घेतलेत. मी लाल तिखटही वापरलेलं आहे आणि हिरवी मिरचीसुद्धा वापरली. तुम्ही नुसती हिरवी मिरची वापरून केलं तरीही चालेल. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता. 3 चमचे इतकं मी साजूक तूप घेतलेले. पाऊण वाटी मी दही घेतले. दही फेटून घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ. आपल्याला तेलही लागणार आहे. मी गॅसवरती कुकर ठेवला आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल घातले आणि आपल्याला तूपही घालायचे. 3 चमचे इतकं मी तूप घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये आपल्याला खडे मसाले घालायचे. त्यातच तमालपत्र आणि शहाजिरे घालायचे. शहाजिरे नसतील साधे जिरे वापरले तरीही चालेल. आणि आपल्याला त्यामध्ये कांदा घालायचा आहे. हिरवी मिरची घालायची आहे आणि कांदा छान गोल्डन ब्राऊन रंगावरती आपल्याला परतून घ्यायचा आहे. मी ह्या आधीसुद्धा मटन पुलावची रेसिपी अपलोड केलेली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही पाहू शकता. अजूनही तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकन क्लिक करा, म्हणजे मी ज्या रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझ्या रेसिपी बघू शकाल. मी अर्धा किलो बासमती राईससाठी 600 ग्रॅम इतकं चिकन घेतले. तुम्ही अर्धा किलो चिकन घेतलं तरीही चालेल. कांदा मी चांगला गोल्डन ब्राऊन रंगावरती परतून घेतला आहे. आता ह्यामध्ये आपल्याला आलं लसणाची पेस्ट घालायची आणि पुन्हा 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे, म्हणजे आलं लसणाचा कच्चा वास निघून जातो. आता आपल्याला ह्यामध्ये चिकन घालायचं आहे. चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यातच धने पावडर घालूया. लाल तिखट घालायचे. गरम मसाला आणि टोमॅटो. आता हे पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आपल्याला चिकन 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मी हायवर ठेवलेली आहे. हाय फ्लेमवरतीच आपल्याला चिकन सुरुवातीला परतून घ्यायचं आहे. मी साधारण 3 ते 4 मिनिटं चिकन चांगलं परतून घेतलेलं आहे. आता आपल्याला यामध्ये दही घालायचं आहे. दही मी आधीच फेटून घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम मी आता लोवर केलेली आहे आणि पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते. मी दही घातल्यावर सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेले. आता 5 मिनिटं मी गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवून चिकन वाफवून घेणार आहे. तर साधारण 5 मिनिटं झालेली आहे आणि चिकन छान परतून घेतलेले. दह्यातलं पाणीसुद्धा कमी झालेलं आहे. आता आपण ह्यामध्ये पाणी घालूयात. मी 2 वाट्या इतका राईस घेतलेला आहे, त्यासाठी मी 3 वाटी पाणी गरम करून घेतलेलं आहे. त्यातच थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आणि लिंबाचा रस घालायचा आहे.
आणि चवीनुसार मीठ घालायचे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि छान एक उकळी काढून घ्यायची आहे. तुम्ही तुमचा तांदूळ नवीन किंवा जुना कसा आहे त्या अंदाजे पाण्याचं प्रमाण घेऊ शकता. आपण अर्धा तास तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवला होता, त्यामुळे मी फक्त 3 वाटी पाणी घेतले. तुम्ही जर 1 वाटी तांदळाचा करणार असाल तर त्यासाठी 1.5 वाटी पाणी घ्यायचे. आता एक छान उकळी काढून घेऊयात. छान उकळी आलेली आहे. आता आपण ह्यामध्ये राईस घालूयात. तुम्ही ह्या टायमिंगला मीठसुद्धा चेक करू शकता. जर कमी असेल तर वरतून आपल्याला घालता येतं. आता अगदी अलगद हाताने आपल्याला तांदूळ मिक्स करून घ्यायचा आहे. आणि पुन्हा एक उकळी येऊन द्यायची आहे. छान उकळी आलेली. आता आपण पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता मी कुकरचं झाकण लावून कुकरच्या 2 शिट्ट्या घेणार आहे. तुम्ही 3 शिट्ट्या घेतल्या तरीही चालेल. आपण चिकन आधीच व्यवस्थित परतून घेतलेलं आहे, त्यामुळे मी फक्त 2 शिट्ट्या घेणार आहे. कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकरचं प्रेशर पूर्णपणे निघून गेलेलं आहे. आता मी झाकण काढते. वरतून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते. तुमच्याकडे जर पुदिना असेल तर पुदिनासुद्धा बारीक चिरून घालू शकता. आता हा पुलाव मी एका बाउलमध्ये काढून घेते. खूप छान झालेला आहे. खूप मस्त झाला आहे. तयार झाला कुकरमध्ये झटपट चिकन पुलाव. खूप छान झालेला आहे. तुम्ही एकदा नक्की करून पहा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.